नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवर. आणि आजचा जो भाग आहे तो शेतीमध्ये यांत्रिकीकरण आणि जे त्याचे फायदे आहेत त्याच्या बाबतीत आहे. आणि आजचा पॉवर टिलरचा जो आपला मागचा भाग होता त्याच्यामध्ये आपण रोटर करून दाखवणार होतो, पण आपल्याकडे क्षेत्र अवेलेबल नसल्यामुळे आपण ते दाखवू शकलो नाही. आणि आता आपण त्याचं लाईव्ह डेमो दाखवणार आहोत. तर हे यंत्र जे आहे याचं सुरुवातीला आपण चालवण्यापूर्वी थोडंसं चेक करूनच आपण ते चालवत असतो. तर हे आपण बघू शकतो, हे याचं रेडिएटर आहे. हे आपण झाकण उघडलेलं आहे. याच्यामध्ये आपण शुद्ध पाणी, जे चांगलं पाणी असतं तेच टाकायचं असतं, कारण की हे रेडिएटर जे आहे, रेडिएटरमधून कचरं अगर गेलं तर आपलं ते चॉकअप होऊन आपलं रेडिएटर गरम होतं. तर आपल्याला चांगलं पाणीच टाकायचं असतं. हे बघू शकता. असं हे फुल करून घ्यायचं असतं रेडिएटरमध्ये पाणी. आणि पाणी टाकल्याशिवाय ट्रॅक्टर कधीही चालू करू नका, कारण की इंजन तापलं तर ऑइल आणि इंजन दोन्ही झिजून ते खराब होऊ शकतो. आणि याची ऑइल लेवल आपण चेक केलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये, आपण ते तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता हे चालू करण्यापूर्वी आपण बघून घेऊ. चालू करण्यापूर्वी आपण जे आपल्या क्षेत्रात आपण ते वाहणार आहोत, म्हणजे ज्या क्षेत्रात आपण ते रोटर करणार आहोत ते क्षेत्र बघून घेऊ आपण. या प्रकारे ते क्षेत्र आहे. आणि तुम्ही बघू शकता, हे जमीन जे आहे हे आपलं तुती कट केल्यानंतर याला पागोरे येत आहेत. तर आपण याला एक पाणी देऊन रोटर करणार आहोत. तर आपलं या पद्धतीनं 5-3-2 या जे पट्टा पद्धत आहे याच्यामध्ये लागवड आहे. हे तुम्ही बघू शकता, याला फुटवे पण आलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, कट झाल्यानंतर लगेच पाणी द्या तुम्ही, कारण की त्या खोडामध्ये पाण्याचा साठा वाढला तरच फुटवे लवकर येतात, नाहीतर फुटवे कमी आणि लवकर फुटवे न येण्याचं जे प्रमाण आहे ते तुम्हाला आढळते. आणि लवकर फुटवे न आल्यामुळे तुम्हाला बॅच घेता येत नाही. तर आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय कार्बनसाठी पण आपण एक काम केलेलं आहे. आपण हे जे 3 फुटाचा पट्टा आहे याच्यामध्ये आपण याचं जे काड्या निघतात ते पूर्ण आपण टाकलेलं आहे. त्याचा फायदा असा झालेला आहे की हे काड्या आपल्याला वेचून दुसऱ्या ठिकाणी मजूर लावून न्यावं लागत होते, आणि ते जाळून त्याचा काहीच फायदा होत नव्हता. तर सेंद्रिय कर्ब बघू शकता तुम्ही किती प्रमाणात त्याच्यामध्ये झालेलं आहे. आता हे बघा, तुम्हाला दाखवतो मी. आपण या ठिकाणी आलेलो आहो आणि हे बघा, हे पूर्ण सेंद्रिय कर्ब आहे. याच्यामध्ये ठिबक पण आहे, हे बघू शकता आपण. रासायनिक खताचे दरवाढ खूपच झालेली आहे. तर आपल्या शेतकऱ्यांनी शक्यतोवर सेंद्रिय जे आपल्याला फुकट मिळतं त्याचा उपयोग करून घ्यावा, कारण की आपल्याला फुकट मिळालं म्हणजे आपल्याला जे मुक्त मिळालं या आपल्या काही किंमत देत नसतो. तर तसं करू नका. याच्यामध्ये सगळेच रासायनिक जे घटक असतात त्याचे सगळेच गुण या सेंद्रिय कार्बनमध्ये असतात, मायक्रोन्यूटनपासून. हे बघू शकता तुम्ही, हे बघू शकता. याला ह्याच वर्षीचं हे आहे, आणि याचे इतक्या कडक काड्या पण भुगा झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये सेंद्रिय कार्बन खूपच जास्त आहे, हे बघू शकता तुम्ही. आपलं 1 नंबर खत बनलेलं आहे सेंद्रिय. तर आज आपण रोटरचा व्हिडिओ करणार आहोत. या प्रकारे आपलं पट्टा पद्धत होती. या पट्ट्यामध्ये आपण 5 फुटाच्या 2 वेळा आपल्याला रोटर मारायचं असतं. 1-2.5 फुटामध्ये एका बाजूला जाणार आहे आणि 2.5 फुटानं दुसऱ्या बाजूला जाणार आहे. तर हे शेती बघू शकता तुम्ही. यंत्राच्या साहाय्यानं आपण याच्यामध्ये रोटर मारल्यानंतर आपण त्याचा व्हिडिओ टाकतो. आता ट्रॅक्टर आपण चालू करणार आहोत. आता ट्रॅक्टरला आपण चालू कसा करायचा, बरेचसे शेतकऱ्यांना अडचणी येतात. तर याच्यामध्ये पुरेपूर डिझेल असल्याशिवाय आपण चालू करायचं नाही. एअर आला तर आपला ट्रॅक्टर चालू होत नाही आणि मग यंत्राला आपण दोष देतो. तर एअर कधी असला तर या बोल्टमधून तो एअर लूज करून याच्या खाली आपण डिझेल ठेवायसाठी वाटी ठेवायची, आणि हे लूज करून याच्यामधून जे बुडबुड येतात ते निघेपर्यंत आपण डिझेल जाऊ द्यायचा आणि याला फिट करून घ्यायचा आहे. तर आपला एअर निघून जातो.
तर याच्यामध्ये हे एक हँडल येतं, हे एक हँडल येतं चालू करायसाठी. शेतकरी मित्रांनो, आपलं जे आहे हे पूर्ण व्हिडिओ जे आहे ते आपलं पूर्ण प्रयोग सक्सेस झाल्यानंतरच आपण हे व्हिडिओ टाकत असतो. तर आपल्या याच्यामध्ये एकही वस्तू तुम्हाला त्याच्यामध्ये व्हिडिओसाठी आपण काही यूट्यूबर काय करतात की काही टाकून देतात आणि शेतकरी त्यात फसतात. तर आपल्या याच्यात खरं म्हणजे खरंच व्हिडिओ असतं. आपल्याला शेतकरी म्हणून शेतकऱ्याला हे टेक्नॉलॉजी पुरवायची आहे, त्यासाठी हे चॅनल केलेलं आहे. तर ते चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, कारण की असेच बरेचसे व्हिडिओ आपण टाकणार आहोत. आणि या पॉवर टिलरचा उपयोग आपल्याला दुसऱ्या शेतीत पण होतो. हे बघू शकता, भाजीपाला केलेला आहे. हे सर्व जे काम आहे हे आपल्या पॉवर टिलरनं केलेलं आहे. रोटर प्रत्येक एक जो छोटे छोटे भाजीपाल्यासाठी हा खूप उपयोग असतो. याच्यामध्ये बैलजोडी जात नाही, तर आपल्याला या यंत्रीकरणाशिवाय पर्याय नाही. त्याला खालच्या बाजूला रोटर आहे. तर आपण हे चालू करणार आहे. चालू करण्याची पूर्वी याला अशी हे जे आहे हे रेस अशी फुल करून द्यावा लागतो. आणि त्याच्यानंतर हा जो एक या ठिकाणी एक टॅपेट येतो, या ठिकाणी दिसणार तुम्हाला. हे जे टॅपेट आहे हे खालच्या बाजूनं दाबावं लागतं. त्याच्यानंतर हँडल परिपूर्ण म्हणजे त्याची जी गती आहे ते आपल्याला फुल म्हणजे फुल फिरवल्यानंतर हँडलच आपल्याला हे सोडायचं आहे, तरच ट्रॅक्टर चालू होतो. नाही तर आपण त्याला हाफ हँडलिंग म्हणतो. हाफ हँडल कधी मारलं आपण तर ते चालू होत नाही. आणि बरेच शेतकरी त्या ठिकाणी इंजन चालू होत नाही हे कंप्लेंट येत असते. तर असं करायचं नाही. फुल रनिंग झाल्यानंतरच आपल्याला ते करून घ्यायचं आहे. आता हे टॅपेट दाबल्यानंतर आपल्याला हँडल मारायचं. तो पूर्वी आपल्याला हे बघायचं आहे की याच्यामध्ये कोणता गिअर आपला लागलेला तर नाही ना. हे न्यूट्रल ठेवायचं आहे, दोन्ही गिअर, तरच आपलं ट्रॅक्टर चालू होणार आहे. चला तर मग आता मी ट्रॅक्टर तुम्हाला चालू करून दाखवतो. या पद्धतीनं आपल्याला हे हँडल मारायचं आहे टॅपेट खाली केल्यानंतर. तर माझ्याकडे कॅमेरा शूटिंग करायला कोणी नसल्यामुळे मी तुम्हाला डायरेक्ट ट्रॅक्टर चालू करूनच त्याचा नंतर व्हिडिओ चालू करतो. चालू झालेला आहे आणि चालू झाल्यानंतर रेस थोडी कमी करून घ्यायची आहे. बघू शकता. याच्यावर तुम्ही बसणार आहे. या ठिकाणी क्लच ओढलेला आहे. क्लच ओढल्यानंतर आपल्याला रिव्हर्स गिअर टाकून घ्यायचा आहे, कारण की रिव्हर्स गिअर टाकला तर आपल्याला हे जे आहे हा क्लच थोडा सोडायचा आहे. बरोबर, ट्रॅक्टर चालू झालेला आहे. हा ट्रॅक्टर मी रिव्हर्स करून घेणार आहे. आपल्याला एका इकडे जायचं असलं तर ना, तर हा एक गिअर लागायचा आणि थांबायचा असलं तर क्लच दाबून घ्यायचा. याला आपण हा रिव्हर्स झालेला हा पहिला गिअर टाकलेला आहे, तर हे क्लच सोडलेला आहे. जात आहे मी थोडं तुम्हाला हळूच सांगत आहे, कारण की कसं झालेलं आहे की जास्त स्पीडमध्ये केलं तर ते तुम्हाला समजणार नाही. तर हे आपलं क्लच दाबून ट्रॅक्टर थांबलेला आहे. आपला रिव्हर्स गिअर टाकलेला आहे आणि याला आपण रिव्हर्स करणार आहे. रिव्हर्स होत आहे. पूर्ण आपली जे बाजू आहे ते ट्रॅक्टरची आपण चेंज केलेली आहे रिव्हर्स मारून. आणि आता हा जाण्यासाठी तयार आहे. तर हा क्लच आपण ओढून याला हे करणार आहे आणि याला दुसऱ्या गिअरामध्ये टाकून त्याला बघू शकता क्लच सोडणार आहे. ट्रॅक्टर चाललेला आहे. सिंगल क्लच दाबून आपल्याला ट्रॅक्टर मिळू शकतो आपण.
जो गेअर आहे हा पहिल्या गेअरमध्ये टाकणार आहोत, कारण की आपल्याला हळूच ट्रॅक्टर चालवायचा आहे. तर आपण इकडून उतरून क्लच सोडलेला आहे बघू शकता, आणि सिंगल गेअर करून हा ट्रॅक्टर बघू शकता तुम्ही. हा ट्रॅक्टर त्याच्यामध्ये क्लच दाबून आपण थांबवलेला आहे. आता बघू शकता तुम्ही 5 फुटाच्या हा ट्रॅक्टरची जी लांबी आहे ती 8 फूट आहे, आणि 5 फुटामध्ये हा ट्रॅक्टर आपला जो आहे तो टर्न झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आता आपल्याला याची शूटिंग करायची आहे. रोटर जे आहे ते आपल्याला या पद्धतीने खाली करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला खाली करून घ्यायचं आहे. बसून या ठिकाणी आपण याचं मागे पुढे करू शकतो. आणि हे जे आहे प्लस आपण हे केलेलं आहे, आपण ठेवलेलं आहे. आता या ठिकाणी लो गेअर आहे, या ठिकाणी हाय गेअर आहे. तर आपण हाय गेअरमध्ये यूज करणार आहोत. हे या ठिकाणी हाय गेअर दिलेलं आहे. थोडीशी रेस देऊन देऊ आपण. त्याचा रेस झालेला आहे. हळूच आपल्याला हा क्लच सोडायचा आहे. आपण बघू शकतो की थोडासाच आपल्याला हे झालेलं आहे, तर आणखी खाली पाहिजे आपल्याला रिटर्न. तर या पद्धतीनं आपण आपलं जे आहे ते करणार आहोत. आणि पहिल्या गेअरात आणि हायमध्ये आपण चालवणार आहोत. तर रोटर करणार होतं किती सोपं या पद्धतीनं आपलं रोटर होत आहे. आपलं जे झालेलं आहे रोटर हे बघू शकता. आपल्याला याच्यापेक्षा कमी लागलं. फास्ट गॅस होतं, तर हा जो गेअर आहे हा 2मध्ये घेतला, आणि हा जो आहे प्लस सोडला. तर बघू शकता आपलं जे रनिंग आहे ट्रॅक्टरची हे वाढलेली आहे.
वेट पण कमी करून घेऊ याच्या प्रकारे. व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण तुम्ही तो नक्की बघा. बघू शकता हे रोटर झालेलं आहे आणि या रोटरमध्ये हे बघू शकता. तर शेतकरी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ आणि बघू शकता तुम्ही आपल्याला हे बघू शकता तुम्ही म्हणजे आपल्याला 4 ते 5 इंचापर्यंत आपल्या रोटर करता येते. आणि आपलं जे आहे याच्यामध्ये आपल्याला निंदण्याचा खर्च जो आहे, निंदन खुरपणी हे याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळू शकते या पॉवर टिलरमुळे. तर बघू शकता तुम्ही आता हे जे आहे हे मी याच्यामध्ये रोटर 5 फुटामध्ये एक वेळेस जाणे एक वेळेस येणे असं केलेलं आहे. आणि या पट्टा पद्धतमधून मला हे जे काडी असते याची तुतीची राहिलेली ते टाकून त्याच्यामध्ये गवत निघत नाही. आणि हे बघू शकता तुम्ही या प्रकारे आपली पट्टा पद्धतमध्ये होतं. आणि त्याच्यानंतर रोटर मारल्यानंतर तुम्ही बघू शकता या पद्धतमध्ये झालेलं आहे. तर आपल्या चॅनलवरती सोलर झटका मशीन, इलेक्ट्रिक स्टार्टर, स्प्रिंकलर नोझल दुरुस्ती, ठिबक सिंचन, त्याच्यानंतर सोलर पंप, सोलर झटका मशीन, पॉवर टिलर, शेती संबंधित सर्व यंत्र, रेन पाईप, जे बी समजा आपल्याला शेतीमध्ये आवश्यक असतं ते सर्वच आपण याच्यामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आपलं चॅनल नवीन असल्यामुळे आपल्याला सर्वांपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर आपल्या जे शेतकऱ्यांना नक्की करा. आणि शेतीत यांत्रिकरणाचा जो महत्त्व आहे हे तुम्ही पण एक वेळेस वापर करून बघा. तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल अशी आशा करतो. आणि मी एक शेतकरी असल्यामुळं मला ते शेतकऱ्यापर्यंत पोचून शेतकऱ्याचा फायदा झालेला आवडेल. चला तर मग अजून अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये भेटू. तोवर नमस्कार.